श्री भालचंद्र भोईर तिथे आहेत आपले पाण्याची व्यवस्था करण्यासाठी, तसेच चेंडू जमा करण्यासाठी. कोपरी संघ 2 खेळाडू कमी आहेत, 9 खेळाडू घेऊन खेळत आहेत. मी धावत्या समाजासाठी मी आमंत्रित करेन दिनेश केनी यांना. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एका बाजूला मनोहर उलवेकर पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला संतोष ठोंबरे हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती प्रकाश पाटील आता तयार होतोय. 9 खेळाडू घेऊन आज आपण पाहिलं तर कोपरी विरार मास्टरचा संघ दाखल झालाय. सामन्याला सुरुवात इथे होत असताना दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आम्ही देतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कांदरपाडा मास्टर संघ आज उपस्थित होणार नाही, कारण त्यांच्या गावामध्ये निधन झालेलं आहे. त्याच कारणास्तव त्यांनी प्रथमतः डिक्लेअर केलं की आमचा संघ आज उपस्थित राहणार नाही, आणि त्याच कारणास्तव आपण पाहिलं तर इथे विजयी घोषित केलाय. भाताने मास्टर संघाला. आता नवीन फलंदाज उदय तलोस्कर जातोय मैदानाच्या आतमध्ये. इनेट नंबर 3 या आकड्यावरती जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बलवा प्रकाश पाटील गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. चांगला चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न करतोय, तिथे डायरेक्ट हिट झाला आणि उदय तलोस्करलाही जावं लागलंय माघारी. रनआउटच्या माध्यमातून दुसरा धक्का बसतोय टीम आई गावदेवी भांडूप मास्टर या संघाला. फलंदाज बाद. महेश कोपरकर आता मैदानात दाखल झाला. बॅकफुटला गेले, जागा बनवली, रूम दिला आणि बॉलला पाठवलं डीप बॅकवर्ड पॉइंट, आणि पॉइंटच्या मधनं सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 4. अफलातून फटका संतोष ठोंबरेच्या बॅट मधनं चौकार येतोय. चार धाब्याची अकाउंट इथे ओपन झाले. धावसंख्या 4 या आकड्यावरती 3 बॉलच्या समाप्ती अखेरीस ऑन साइडला फुलटॉस होता आणि त्यावरती पुन्हा एकदा बॉल चाललाय सीमापार. चौकार.
4 धावा. धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचताय. चांगला फटका खेळलेत आणि तिथे एक धाब येते. एकेरीच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकते 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 9 रन्स ऑन बोर्ड. महेश कोपरकर आता स्ट्राईक वरती आहे. फुलटॉस वरती घेतल्या. ऑन साइडला ड्राईव्ह करतायत. एक धाव मिळेल एकेरीच्या मदतीने. धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचतायत. 10 रन्स ऑन बोर्ड. पहिले षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकात 2 चौकार आले. 2 विकेट बाद झाले जरूर, मात्र 10 धावा फलकावरती आपण पाहतोय. क्रमांक 2 चे षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्गावरती आता गोलंदाज तयार होतोय. हरेश येतोय. क्रमांक 2 चे षटक. धावसंख्या 10. धावसंख्या 10 वरती. 24 बॉलचा खेळ या इनिंग मध्ये बाकी आहे. महेश कोपरकर आता स्ट्राईक एंड वरती आहेत. बॅकफुटला गेले. चांगला स्ट्रोक कंप्लीट करतायत. शशिकांत पाटील चेंडूला उचलतोय. एकच धाव. रामचंद्र आहे. रामचंद्र पाटील. एकेरीच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकले गेले. एकंदरीत पहिले तर 11 रन्स 11 धावा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. चेंज ऑफ पेस केलं होतं. गतीमध्ये परिवर्तन करत असताना चेंडू सरळ चाललाय. डीप मध्ये एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा धोका पत्करलाय आणि पाहता पाहता 2 धावा इथे सहजतेने पूर्ण केल्यात. 2च्या मदतीने धावफलक आता पोचले गेले. मैदानाच्या आतमध्ये 13 या आकड्यावरती महेश कोपरकर एका बाजूला आहेत. तर धावा आपण पाहिल्या तर 2 धावा घेतल्या गेल्यात ते संतोष ठोंबरे या फलंदाजाने. बॅटची कडा. यस इज गॉन. पंचांकडे दाद मागितली, मात्र स्वतःहून निघालीत. खेळाडूवृत्ती दाखवली आणि फलंदाज संतोष ठोंबरे तंबूच्या दिशेने परतत असताना नवीन फलंदाज आता निलेश पाटील दाखल झालाय. रॉबिन मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन करतायत. चेंज ऑफ पेस. फ्लाइट डिलिव्हरी होती. खडे खडे खेळण्याचा मनसुबा इथे फसतोय आणि डॉट बॉल
इथे येत असताना धावसंख्या 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. हरितचं हे षटक आतापर्यंत खूप चांगलं राहिलंय. 4 बॉलवरती 3 धावा त्याने खर्च केल्यात. गॅपमध्ये खेळतायत, डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय, मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू फील्ड होईल. तत्पूर्वी एकच धाव. एकेरीच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकले गेलाय. 14 या आकड्यावरती 14 रन्स. शेवटचा बॉल आहे या षटकातला. फुलटॉस ऑन साइडला ड्राईव्ह करतायत. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, मात्र एकाच धावेवरती समाधान व्यक्त केलंय. एकेरीच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकले गेलाय. एकंदरीत पाहिलं तर षटक क्रमांक दुसरं समाप्त होत असताना आणि 2 षटकांमध्ये धावफलकावरती 15 धावा, 15 रन्स ऑन बोर्ड. चला, जेवणाची व्यवस्था चालू आहे. जे कोणी बाकी राहिले असतील तर आपण जेवणाची आस्वाद घ्या. कमिटी मेंबर जे कोणी जेवायचं बाकी असतील तर आपण जेवण करून घ्यायचं आहे. नवीन फलंदाज गोलंदाजी मार्कवरती राजेश ओगे तयार होतोय. धावसंख्या 16 झाल्या. एकच्या मदतीने 16 धावा, 16 रन्स. निलेश स्ट्राईकला. आखूड टप्प्याचा बॉल, त्यावरती फटका खेळलेत. बॉलला पाठवलंय लांब 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 लांब. उत्तुंग टोला षटकार. धावफलकावरती धावा आहेत एकंदरीत पाहिलं तर 22 धावा. अफलातून फटका होता. षटकाराच्या मदतीने 22 रन्स ऑन बोर्ड. राजेश ओगे यांच्यावरती आक्रमण चढवले. 3 फलंदाज माघारी परतत असताना इथे भागीदारीची आवश्यकता आहे भांडूप मास्टर संघाला. जोरात टाकलाय चेंडू. ऑन साइडला ब्लिक करतायत. डीपमध्ये बॉल चालला. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव इथे सहजतेने पूर्ण केली जाते. 2च्या मदतीने धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचले गेल्या. एकंदरीत पाहिलं तर 24 धावा. लॉस ऑफ 3 विकेट्स. आई गावदेवी भांडूप मास्टर चांगली गोलंदाजी करतायत. दुसऱ्या षटकात हरीशने अफलातून कामगिरी केली. पायावरती चेंडू आदळला गेला आणि यस इज गॉन. पंचांचं बोट आकाशामध्ये होतोय आणि फलंदाज माघारी परतत असताना पायचीच्या माध्यमातून आणखीन एक धक्का बसला गेलाय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 24 धावा, 24. नवीन फलंदाज आता तुषार पवार. कुशाल कुशाल यस कुशाल येतोय. कुशालने चांगली कामगिरी केली होती. अफलातून स्ट्रोक त्याच्याकडे आहेत. तो आता मैदानात दाखल झालाय.
24 धाबा झालेत. खोलवर चेंडू होता त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न फसतोय. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 24. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली गेल्या. शेवटचा बॉल आहे या षटकातला. धावसंख्या 24 धाबा. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 3 षटकांमध्ये 24 धाबा आतापर्यंत झालेत. चांगलं कमबॅक इथे केले गेले. षटकार आल्यानंतर अगदी योग्य गोलंदाजी हाताळत असताना 4 बॉलवरती एक महत्वपूर्ण फलंदाजाला माघारी त्याने परतवलं आणि धावसंख्या 24 वरती स्थिरावली गेल्या. दिनेश किनी साहेब, याच्यापूर्वी जे 2 सामने झाले त्याच्यात 50 आणि 60च्या पलीकडे धावा ठोकल्या होत्या. आता 2 षटकातून शिल्लक आहेत आणि 24 धावसंख्येवर खेळत आहेत भांडूप मास्टर्स. तुम्हाला काय वाटते स्कोर संख्या कुठपर्यंत जाईल? 50 पर्यंत जायला ज्या पद्धतीने फलंदाजी खोलवर आहे या दोन खेळाडूंकडे ती कुशल नेतृत्व आहे. मोठे स्ट्रोक ते खेळू शकतायत आणि कौतुक करावं लागेल कोपरी मास्टर संघाचं. 9 खेळाडू येऊन ते मैदानात उतरलेत आणि खास करून धाबा रोखल्यात चांगले चांगले मैदानाच्या आतमध्ये. किशोर ना गोलंदाज संघातील चौथं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात किशोर. हा, किशोर किनी. किशोर किनी येतोय. चांगला चेंडू टाकलाय. खोलात होता. आणखीन एक डॉट बॉल येतोय. किशोर किनी अफलातून गोलंदाज आहेत. अचूक टप्पा, भेदक मार आहे सूत्र त्यांच्याकडे सातत्याने आपण पाहिलंय. चला दोन्ही संघ रेडी राहा. एका बाजूला फिटनेस 40+ मास्टर आणि त्यांच्या विपक्षामध्ये शेंडोबा 40+ मास्टर ए. या संघाला विनंती करतोय आपण टॉसच्या दिशेने या. सामना 5 षटकांचा होईल दुसऱ्या फेरीमध्ये. कौतुक करावं लागेल. कौतुकास्पद गोलंदाजी करतायत. आणखीन एक चेंडू ऑप्शनच्या जास्त बाहेर आहे का? मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी हाताळतायत. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि 3 बॉलच्या समाप्ती अखेरीस फलकावरती धाबा आहेत त्या एकंदरीत पाहिलं तर 24 धाबा. आतापर्यंत 3 बॉलवरती एकही धाव खर्च केलेली नाही गोलंदाज किशोरने. ऑफस्टमच्या बाहेर जास्त बाहेर चेंडू हाताळलाय. वाईट आता घोषित केलाय पंचांनी. धावसंख्या 25 धाबा. कासरवडवली मास्टर ए टीमच्या कर्णधाराला विनंती असेल आपण टॉसच्या दिशेने या. पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय आणि तिथे सिंगल कंप्लीट झालाय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 26 झालेत. 26 धावा फलकावरती. कुशल येतोय स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा चेंडू खाली राहिलाय. करामत करतोय गोलंदाज. अफलातून गोलंदाजी राहिली गेलाय. एक धाव येते एकेरीच्या मदतीने. धावसंख्या आता फलकावरती 27 वरती. पहिल्या 2 सामन्यांमध्ये 50च्या पलीकडे धावसंख्या गेली होती. या सामन्यात कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा मनसुबा राहिलाय. विरार कोपरी मास्टर या संघाचा आपण पाहतोय. ज्या ज्या वेळेस पाण्याची आवश्यकता भासेल तर पाणी आम्ही पाठीमागच्या दिशेने भालचंद्र भोईर आहेत, विकी भोईर आहेत, त्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आपण पाहतोय. शेवटचा बॉल फुलटॉस वरती घेतला. ऑन साइडला ड्राईव्ह करतायत डीप मध्ये. 2 क्षेत्ररक्षकांना बेट करत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाबांकरिता चौकार.
रमेशजी पाटील यांचं इथे आगमन झालंय. वाघविल त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. धावसंख्या फलकावरती 31-31 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकात आता गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज रवी पाटील या गोलंदाजाचा वापर आता होतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. दमट वातावरण आहे आणि त्याच कारणास्तव उष्णता वाढली गेले. भरपूर जास्त उष्णता जाणवत आहे. फुलटॉस त्यावरती आक्रमण बॉलला पाठवलंय. आमच्या मुख्य व्यासपीठाला अभिवादन करण्याकरता आउट ऑफ दी पार्क. योसेक्स काय फटका खेळलेत. फुलटॉस चेंडू त्यावरती मोहर उमटवली गेल्या आणि 6 धावांच्या मदतीने आता धावफलक 37-37 वरती जाऊन पोहोचलाय. मंद हवेची झुळूक अगदी आपण पाहतोय. मनाला भावणारी कारण उन्हाचा तडका जाणवला गेलाय. धावसंख्या आता षटकाराच्या मदतीने 37 वरती जाऊन पोहोचलाय. 5 बॉलचा सामना अजूनही बाकी आहे. गोलंदाजी मार्गावरती रवी तयार होतोय डावऱ्या हाताने. ओव्हर द विकेटचा मारा करत असताना पुन्हा एकदा फुलटॉस होता. व्यवस्थित कन्वर्ट झाला नाही. डीप मध्ये बॉल चालला. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत जरूर, मात्र एकच धाव. एका धावेच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकलं गेलाय. 38-38 या आकड्यावरती. टेम्परेचर जर आपण पाहिलं तर 32च्या घरामध्ये आहे, मात्र जाणवते 40च्या घरात. कारण दमट वातावरण अगदी सूर्याला ज्या पद्धतीने झाकण धरलं गेलंय आणि त्याच कारणास्तव अगदी उष्णता जाणवताना आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस वरती घेतले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळतायत. ऑन साईडला बॉल चाललाय डीप मध्ये. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत जरूर, मात्र एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहिलेत. एकेरीच्या मदतीने आता धावफलक 39-39 वरती. 3 बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर निश्चितच 45च्या पलीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस वरती घेतलाय. ऑन साइडला राजेश ओगे चुकी करणार नाहीत. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. झेलबादच्या माध्यमातून धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 39 वरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज आता सागर हवलदार मैदानाच्या आतमध्ये येत असताना खरोखरच कौतुकास्पद कामगिरी म्हणता येईल विराट कोहली संघाची. दिनेश भाऊ 9 खेळाडू घेऊन खेळत आहेत आणि लोएस्ट स्कोर या थर्ड मॅच मधला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्येत 39. बघूया 2 चेंडूमध्ये किती धावसंख्या होते ती. 39 धावा आतापर्यंत फलकावरती आहेत. सागर नवीन फलंदाज ऑन साइडला ड्राईव्ह केला. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला गेला आणि 2 धावा. धावसंख्या 41 वरती जाऊन पोहोचते. शेवटचा बॉल आहे या षटकातला. 1 शॉटचा इशाराही गेलाय. चाळीस धावा. शेवटचा बॉल. आता शेवटच्या बॉलवरती शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती एखादा आक्रमण होईल का? ऑप्शनच्या बाहेर चांगला चेंडू हाताळला गेलाय. आदरणीय सन्माननीय रवी रामकृष्ण घरत यांचं इथे आगमन झालेलं आहे. रामकृष्ण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. त्यांचं इथे सहर्ष
हार्दिक हार्दिक स्वागत आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 40 धावा. षटक समाप्त झालाय. फलंदाज बाद झाला एसटीजीच्या माध्यमातून. विकेट प्राप्त केली गेल्या. 40 झालीत आणि 41 करायचे आहेत विरार कोपरी मास्टर या संघाला. खेळाडू कक्ष आणि खेळाडू कक्षातूनच आपल्याला जायचं आहे. या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिलं तर योगेशजी पटेल इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय सन्माननीय रवी रामकृष्ण घरत साहेबांचा सन्मान आम्ही करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. रामकृष्ण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती देवानंद ठाकूर यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय. संघनायक आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मायेचे उपदार शॉल, पुष्पगुच्छ आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान इथे आम्ही करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच भावी नगरसेवक आणि खास करून आपण पाहिलं तर प्रभाग क्रमांक 1 ड मधना अपक्ष उमेदवार आहेत आणि खास करून आपण पाहिलं तर चांगलं कार्य त्यांचं राहिलं गेलंय. सर्व निवडणुकीच्या रिंगणात दादा तुम्हाला यश प्राप्त हो हीच आमच्याकडनं शुभेच्छा असतील. चेंडू घेऊन चालेत हरीश पाटील. चला दोन फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये. टॉसच्या दिशेने आम्ही वळतोय. चला दोन्ही टीम कॅप्टन यांना आम्ही विनंती करतोय आपण टॉस करता या. फिटनेस 40+ कॅप्टन. पुन्हा एकदा मी कौतुक करेन विरार कोपरी संघाचं. दिनेश भाऊ अतिशय चांगली क्षेत्ररक्षण व चांगली गोलंदाजी केली. आपण दोन सामने बघितले, त्यात 50-50+ आणि 60+च्या स्कोर आपण बघितला आणि 9 खेळाडू असून आणि 40 धावसंख्येवर रोखलेल्या भांडूप मास्टर संघाला. आपण काय म्हणणार दिनेश भाऊ? 40 धावा इथे रोखण्यामध्ये सक्षम राहिलेत. कारण विरार कोपरीमध्ये तो दमखम आहे. चांगली गोलंदाजी त्यांनी केली अचूक टप्प्यावरती. ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण असतं त्याच पद्धतीचं त्याने खेळ दाखवला आपण पाहतोय. निवडणुकांची धामधुमाली आपण पाहतोय. येत्या 15 तारखेला मतदान आहे आणि प्रत्येक जागृत मतदाराने मतदान करा आणि आपल्या 5 वर्षाच्या भवितव्यासाठी आपल्या क्षेत्रातला एक चांगला नगरसेवक आपण निवडा, जो आपल्या रात्री अपरात्री आपल्या कामासाठी धावून येईल अशा व्यक्तीला तुम्ही निवडा. आणि खास करून प्रत्येकाने मतदानाचा हक्क हा बजावा. सलामीची जोडी रवी आणि प्रकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत.
सामना चालू झालाय. पंचांकडे दाद. यस इज गॉन. पहिल्याच बॉलवरती पायचीच्या माध्यमातून रवी पाटीलला पाठवलंय माघारी. LBW. जशी सुरुवात पहिल्या इनिंग मध्ये झाली होती तशीच सुरुवात या इनिंग मध्ये सुद्धा झाली आहे. फलंदाज बाद होतोय पहिल्याच बॉलवरती. मनोहर उलवेकर या गोलंदाजाला सफलता प्राप्त झाल्या आणि फलंदाज रवी पाटील माघारी परतत असताना आपण पाहतोय. 41 धावा करायच्या आहेत. जरी धावसंख्या कमी असली तरी ॲडव्हान्टेज भांडूप संघाला अजून एक आहे की त्यांना फक्त 7 विकेट घ्यायचे आहेत. 8 खेळाडू बाद करायचे आहेत आणि एक शून्य धावसंख्येवर एक खेळाडू बाद केलेला आहे. तर सामना मला वाटतं शेवटच्या बॉलपर्यंत जाईल किंवा टफ होईल. एका बाजूला विकेट्स कमी आहेत, एका बाजूला धावसंख्या कमी आहे. रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळेल प्रेक्षकांच्या माहितीसाठी. हॅलो हॅलो. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. किशोर किनी येतोय. क्रमांक 3 चा फलंदाज. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय. अकुट टप्प्याचा बॉल होता त्यावरती फटका खेळतायत. घोषंकी क्षेत्रात चेंडू चाललाय. एकच धाव मिळेल. एका धावेनेचे अकाउंट ओपन झालंय. 2 बॉलच्या समाप्तीखेरीज 1 या धावसंख्येवरती धावा आपण पाहतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक चांगला चेंडू होता. त्यावरती फटका खेळलेत. रनआउटची संधी होती मात्र सुखरूप पोचलेत क्रीजमध्ये. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 3 बॉलचा सामना आतापर्यंत संपन्न झालाय. तीन बॉलच्या समाप्ती अखेरीस 2 धावा या फलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय. मनोहर उलवेकर. शॉर्ट ऑफ लेन चेंडू ऑन साइडला जोरकस खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक संधी आहे मात्र क्षेत्ररक्षण चुकीच्या पद्धतीचं झालंय आणि तिथे आपण पाहिलं तर एकच धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागले. चौथ्या चेंडूवरती त्रिफला उद्ध्वस्त केलाय. कमबॅक करतोय टीम भांडूप मास्टर आणि गोलंदाज आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अफलातून गोलंदाजी राहिली गेले. धावसंख्या फलकावरती 3 या आकड्यावरती स्थिरावले गेले आहे आणि 2 फलंदाज माघारी परतले. शेवटचा बॉल आहे या षटकातला. मनोहर उलवेकर चांगली गोलंदाजी हाताळतोय. 41 धाबा करायच्या असताना 2 फलंदाज माघारी परतलेत. विकेट तुम्हाला घ्यावे लागतील. जर विकेट तुम्ही रेग्युलर इंटरव्हल वरती घेत राहाल तर निश्चितच या सामन्यामध्ये बनून राहू शकतायत. अतिशय प्रेक्षणीय सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना. एका बाजूला कमी धावसंख्या, एका बाजूला विकेट्स कमी आहेत. एक चांगला रंगतदार सामना पाहायला मिळेल आपल्याला. काय म्हणतात निलेश भाऊ? चांगला सामना रंगतदार स्थितीमध्ये येत असताना पहिल्या षटकात घडामोडी आपण पाहिल्या तर भांडूप मास्टर संघाने पुनरागमन केलंय या मॅच मध्ये. स्वप्नील, ए स्वप्नील इथे. राजेश ओगे आता मैदानात दाखल झालाय. आक्रमकतेचा सितारा.
पॉवरफुल बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि शेंडोबा 40+ कासरवडोली मास्टर च्या स्पर्धेत चांगली कामगिरी त्याने केली होती. ऑन साइडला अक्रॉस द लाईन खेळण्याचा मनसुबा होता. तिथे एकच धाव मिळते. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे येते. एकंदरीत पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्त एकेरीत 4 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. सत्यनारायण कोपरी विरार मास्टर या संघाच्या आपण पाहतोय. आता उर्वरित 24 चेंडूमध्ये 37 धावांची धावसंख्या रिक्वायरमेंट विराट कोहली संघाला. संघातील दुसरं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो कोणी बोला महेश कोपरकर. नाही, दोन्ही कसं एकदम होऊ शकते काम. पुन्हा एकदा राजेश ओगे एक स्फोटक फलंदाज विराट कोहली संघाकडून. धावसंख्या याची 4. त्याला सामोरं जातोय तो महेश कोपरकर. बघूया 2 फलंदाज बाद झालेले आहेत विराट कोहली संघाचे. अजूनही 6 फलंदाज त्यांना बाद करायचे आहेत जिंकण्यासाठी भांडूप मास्टर्सला. एका बाजूला धावसंख्या कमी, एका बाजूला विकेट्स कमी, समतोल आहेत दोन्ही आतापर्यंत. 24 चेंडू 37 धावांची धावसंख्या. राईट आर्म फलंदाज बाद होतोय तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली कॅच तिथे पकडण्यात आलेली आहे. अफलातून फटका होता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. संतोष ठोंबरे या क्षेत्ररक्षकाने कमाल केली आहे आणि जबरदस्त झेल त्याच्या माध्यमातून टिपला गेला आणि फलंदाजाला पाठवले माघारी. राजेश ओगे बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना मोठा धक्का बसला गेला टीम विरार कोपरी मास्टर संघाला. मी म्हटलं ना, जसं म्हटलं अतिशय रंगतदार सामना होईल. एका बाजूला विकेट्स कमी आहेत, एका बाजूला धावसंख्या कमी आहे, समतोल आहे. शशिकांत येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शशिकांत पाटील बावीस चेंडू आणि विजयाकरिता 37 रन आता करायचे आहेत. फुलटॉस वरती घेतले, समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळलेत. हवलदार चेंडूवरती आलेत आणि सागर हवलदारचा अचूक थ्रो. फलंदाज प्रकाश पाटील माघारी परततोय. रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक धक्का. गॉन. पायावरती चेंडू आदळलाय. पंचांकडे दाद मागतायत, मात्र पंच सहमत नाहीत
आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग पाहायला मिळते आणि त्याचाच प्रत्यय आपण पाहिले तर अपील फेटाळलं गेलाय. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पाहिलं तर लेग बाईटच्या माध्यमातून पुढे सरकली गेले. 6 धावा. खोलात चेंडू टाकलाय. समोर खेळतायत. हरीश मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावसंख्या फलकावरती 5-6 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. मोठा फटका खेळलेत आणि तिथे चेंडू हवेत राहिला होता आणि पाहता पाहता बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावा. चौकाराच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकले गेलाय. एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 10 धावा. विजयाकरिता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 31 रन करायचे आहेत. रवी रामकृष्ण घरत हे अपेक्ष उमेदवार उभे राहिलेले आहेत आणि त्यांची निशाणे आहे नारळ. म्हणून नारळ या चिन्हावरती तुम्ही थप्पा मारा आणि रवी दादांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करा. 10 धावा फलकावरती आहेत. इलेक्शनची रणधुमाळी आपण पाहतोय. प्रत्येक क्षेत्रात कल्याण डोंबिवली, ठाणे शहर महानगरपालिका, मीरा भाईंदर, वसई विरार आणि खास करून सर्वांचं लक्ष लागलं गेलंय ते आपले मुंबई महानगरपालिका BMC. आणि खास करून आपण पाहतोय आपल्याला इथे मॅच कडे वळणं गरजेची गोष्ट आहे. 10 धावा फलकावरती असताना 4 फलंदाज हे माघारी परतले गेलेत. विजयाकरिता 18 चेंडू आणि 31 रन करायचे आहेत. उदय तलोचकर आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गावरती येतोय. 10 धावा फलकावरती 18 मध्ये 31 करायच्या आहेत. जोरात खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली. पंच सहमत नाहीत. सुखरूप आहे शशिकांत पाटील आपल्या क्रीज मध्ये. धावसंख्या 10. शेवटच्या बॉलवरती थोडीशी गपलत राहिली. अगदी आपण पाहतोय चांगला फटका. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि निलेश पाटील चांगले क्षेत्ररक्षण करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रन आउटची संधी आणि फलंदाज माघारी. शशिकांत पाटील बॅक टू द डगआउट. आणखीन एक धक्का. 5वा गडी बाद झालाय. संजय ओगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गडी बाद झाले ते 5. अजून 3 गडी बाद केले तर निश्चितच विजय होईल. मात्र दुसऱ्या बाजूला हरीश पाटील सारखा विध्वंत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि खास करून भिस्त असेल ती हरीश पाटील या फलंदाजावरती. चला टॉस साठी या. शैलेश भोईर आहेत ना. शैलेश भोईर चला टॉस साठी.
दादांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. रवी घरत साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल इथे केला जाणार आहे. फुल टॉस बॉल आक्रमण केलंय संतोष ठोंबरे, झेल खाली आलेत आणि आता मात्र खऱ्या अर्थाने फलंदाजाला माघारी परतवलंय. विजयाच्या दिशेने वाटचाल होत असताना आणखीन 2 पावलं पुढे टाकावी लागतील. 6 फलंदाज माघारी. विरार कोपरी मास्टर संघ अडचणीत आलाय. एका बाजूला फिटनेस 40+ आणि दुसऱ्या बाजूला शेंडोबा 40+. कासरबडवली मास्टर या 2 टीम मध्ये टॉस होतोय. रामकृष्ण प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी रामकृष्ण घरत यांच्या शुभ हस्ते कॉइन इथे स्पिन केला जातोय. कॉल दिलाय जयवंत शिंगे दादांनी आणि टॉस इथे जिंकलाय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा, ऑल द बेस्ट देत असताना आमचे मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. रामचंद्र येतोय आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 11 धावा. गोलंदाजी मार्क वरती उदय तलोसकरने कमाल केले आतापर्यंत आपण पाहतोय. चांगला चेंडू खोलात टाकलाय. पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. बाईचा इशारा पंच करत असताना संजय ओघे एका बाजूला आहेत तर दुसऱ्या बाजूला राम आपल्याला पाहायला मिळतोय. बारा धावा फलकावरती आहेत. हलक्या हाताने खेळतायत. बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू चाललाय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला जाईल का पाहावं लागेल आणि पाहता पाहता दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. 2 धावा. 2च्या मदतीने आता धावफलक पुढे सरकले गेल्या. 14 या आकड्यावरती 14 रन्स. शेवटचा बॉल या षटकातला. 13 बॉल मध्ये अजूनही आपण पाहिलं तर 27 रन करायचे आहेत. 13-27 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. उदय तलोसकर गोलंदाजी मार्गावरती तयार होतोय. दूरवर फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. खोलात चेंडू टाकला होता. समोरच्या दिशेने खेळतायत. तत्पूर्वी बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलं गेलंय. धावसंख्या स्थिरावली गेले. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 14 या आकड्यावरती आपण पाहतोय. कासरवडवली मास्टर संघाने इथे टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजी करायची आहे. फिटनेस 40+ घोडबंदर रोड परिसर मास्टर संघाला. गणेश संघे यांचे सुपुत्र सावीर आमच्यापर्यंत हा निरोप पोचवण्याकरता आलेत आणि मॅचची आवड सातत्याने आपण पाहतोय सावीरला सुद्धा आहे. खुशल गोलंदाजी मार्क वरती आलाय आणि पायावरती बॉल आदळतोय. अपील करतायत. लाऊड अपील होतं. धावसंख्या फलकावरती लेग बाईटच्या माध्यमातून 15 या आकड्यावरती. हलक्या हाताने बॉल चाललाय पाठीमागच्या दिशेने. एक धाव येते. दुसऱ्या धावेसाठी पलटतील का पाहावं लागेल. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. चुकीच्या एंडला फेकी केल्या.
आणि 2 धाबांच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकलं गेलं. एकंदरीत पाहिलं तर 17 या धावसंख्येवरती. समोरच्या दिशेने खेळतायत. डॉट बॉल येतोय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 17 धावा. 17 धावा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. बॅकफुटला खेळतायत. डीप मध्ये बॉल चाललाय. एक धाव येत आहे. एका जाबेवरती आता समाधान व्यक्त करावं लागलंय एकेरीच्या मदतीने. धावफलक एकंदरीत पाहिलं तर 18 या आकड्यावरती. 23 धावा अजूनही करायच्या आहेत जिंकण्याकरिता. हॅलो हॅलो. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा मनसुबा होता आणि तिथे एसटी रक्षक बीट होतोय. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. एक धाव मिळेल. धावसंख्या 19 वरती. विजयाकरिता 22 रन करायचे आहेत. सात मध्ये 22. मोठा फटका येईल का मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला ड्राईव्ह करतायत मनोहर उर्वेकर. चेंडूवरती आलेत. एक धाव घेतली. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा होईल. एकाच धावेवरती समाधान व्यक्त केलंय. कैलास केनी गोलंदाजी मार्क वरती. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत 21 रन. 6-21 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. कांचन ठाकूर मॅचचा आनंद घेत आहेत. कैलास केनी गोलंदाजी मार्क वरती आलाय. डावऱ्या त्याने ओव्हर द विकेटचा मारा करत असताना बॅकफुटला खेळत असताना आपण पाहतोय चेंडू पाठीमागच्या दिशेने चाललाय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकाच धावेवरती समाधान व्यक्त केलंय. आता 5 मध्ये 20. 5 बॉल आणि 20 धावा करायच्या आहेत. राम पाटील 3 षटकार आणि 1 दुहेरी धाव. अनिता 2 षटकार 2 चौकार ठोकावे लागतील. आणि 5 चौकार जर आले तर निश्चितच विजय होऊ शकतोय. इथे बॅटची कडा आणि पाठीमागच्या दिशेने महेश कोपरकरला बीट करतोय बॉल. एक धाव मिळते एकेरीच्या मदतीने. धावसंख्या 22. गजा शिंगेची जागा आज घेतले 12वे खेळाडू साबीरने घेतले. चांगला चेंडू टाकलाय. धीम्या गतीचा हा चेंडू होता. डॉट बॉल येतोय. सामना अगदी आपण पाहिलं तर अवघड होत चाललाय. आता 3 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. विजयाकरिता 19 अजूनही करायचे आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय टीम भांडूप मास्टर चा संघ. ऑन साइडला जमिनीलगत बॉल येतोय. शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव. धावसंख्या 23. 23 वरती. उर्वरित 2 बॉल फक्त औपचारिकता
बाकी राहिली गेल्या. व्हाईट बॉलचा इशारा इथे करत आहेत. धावसंख्या 24 वरती. ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा केला होता. पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. लेग बाईटचा इशारा. शेवटचा बॉल आता बाकी आहे. हाराकिरीच्या दिशेने अगदी आपण पाहतोय बलाढ्य संघ आज माघारी परतलेत. नवघर मास्टर ए आणि आता दुसरा संघ आपण पाहिला तर विरार कोपरी मास्टरचा. ऑन साइडला फटका हवेत खेळले होते, मात्र बॉल चाललाय तिथे आपण पाहिलं तर एकच धाव मिळते आणि सामना इथे समाप्त झाला. विजयी ठरतोय आई गावदेवी मास्टर भांडूपचा संघ. अभिनंदन टीम भांडूप मास्टर. चल मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आम्ही वळणार आहोत. चला या आपण